बुक या ठिकाणी आपण आणि शोभा वाढवली याबद्दल मी सर्व पेन्शनर्सचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो। यानंतर या ठिकाणी 1988 पासून ही संस्था स्थापन झालेली आहे। या संस्थेमध्ये एकूण 11,000 पेन्शनर आहेत। शिपायापासून सगळे ऑल डिपार्टमेंट ऑफिसर या ठिकाणी आहेत आणि आमचे जे उपक्रम असतात, एक तर पेन्शनर डे म्हणजे आनंद उत्सव, की याच दिवशी 2017 म्हणजे 1982ला 17 डिसेंबरला हा कार्यक्रम आमचा सुरू झाला। भारतभर आम्ही आनंद उत्सव साजरा करतो, तेव्हापासून हा पेन्शनर डे आम्ही साजरा करत आहोत। तर याच्यामध्ये आमचे बरेच प्रश्न मार्गी लागलेले आहेत। हा महाराष्ट्रात कुठेही सेल नाही, तो संभाजीनगरमध्ये आहे। महाराष्ट्रात कुठेही जरी गेलं तुम्हाला सेल मिळणार नाही, तो इथं आम्ही स्थापन केला। सेक्रेटरी साहेबाशी पण बोललो की बापा बाकी जिल्ह्यात तर तुम्ही करा, कारण पेन्शन 12, 14, 18ला होतं, तर त्यानं सांगितलं तुम्ही तो प्रस्ताव घेऊन या, तुम्ही कसा संभाजीनगरला दिला त्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आपण त्याच्यावर विचार करू आणि त्या ठिकाणी देऊ असं त्यानं सांगितलेलं आहे। का सेक्रेटरी स्वामीनाथन त्यानं म्हणून, आणि हे आमचे कार्यक्रम असे दरवेळेला होतात। तालुका अध्यक्ष 8 आहेत, त्या 8ही तालुका अध्यक्ष खेड्यातून जे काही पेन्शन रिटायर झाला त्याला सभासद करून घेणं महत्त्वाचं असतं, तो सभासद होतो आणि वेळोवेळी कार्यक्रमाला मदत देतो। कारण हे मदतशिवाय नाही, आपल्याला शासन थोडंच पैसा देत, आम्ही आमचा उभा करून हा कार्यक्रम आयोजित करतो। पेन्शनर डे आहे, वार्षिक सभा आहे, मुलांची स्पर्धा घेतो, त्यांनाही आम्ही पुरस्कार देतो। हे सर्व आम्ही कामं या ठिकाणी करतो। नवी सरकार बनली त्यांच्याकडून काय आता यांच्याकडून हीच आहे अपेक्षा की आमचं जे आहे मेडिकल अलाउन्स आहे, त्याच्यानंतर जे 15 वर्ष आमचे जे कम्युनिटी रिव्ह्यूचे पैसे कटतात ते 12 वर्षात, पंजाबनं निर्णय लावला ते पंजाबमध्ये देतात, ते 12 वर्षातच कपात होती, 15 वर्षे करत नाही, जास्त पैसा जातो। त्याबद्दल आम्ही फडणवीस साहेबालासुद्धा 2 वेळेला भेटलो, त्यानंतर अर्थमंत्र्याला भेटलो। या ठिकाणी आम्ही बोलून सांगितलं, त्यानं सांगितलं की आम्ही करू, आता त्यांचा आम्ही पाठपुरावा करणार आहे। आता 5 जानेवारीला याला बारामतीला मोठा कार्यक्रम आहे की महाराष्ट्रातून जे काही उत्कृष्ट पेन्शनर आहे त्यांचा पुरस्कार आम्ही बारामतीला ठेवला, तर ते 5 जानेवारीला बारामती। आता 3 लोकांना भेटलेलं आहे, तर त्यांचा आम्ही इथंच सत्कार करून दिला, पुढे त्यांना मिळणार आहे म्हणून। अशा प्रकारे आमचे अध्यक्ष म्हणजे सहसचिव तुमचे डॉक्टर अरविंद देशमुख, सचिव नामदेवराव घुगे, त्या ठिकाणी कार्याध्यक्ष विलास जाधव जे कॅफो होते पहिले ते आमच्यात काम करतात। अशा सगळ्याच्या सहकार्याने आम्ही एक टीम आहे आणि चांगल्या प्रकारे काम करतो। तालुक्याला याच्यानंतर मेळावे येतात, जसे औरंगाबादचा झाला असा नंतर मग तालुक्याला होता। जे पेन्शनर तुमच्या संघटनांमध्ये सामील नाही झालेले त्याचं तुम्हाला काय म्हणतात, तुम्ही काय मेसेज देणार त्यांना? नाही, सगळ्याला हाच आहे, हो न हो हे सगळ्या पेन्शनरसाठीच आहे की त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे। तो रिटायर आहे, ठीक आहे, त्याच्याकडून नाही झालं सभासद, पण ज्या यदा कादाचित भेटला की तो सभासद होतो, पण असे पण सगळ्याला आम्ही म्हणजे सभासद करून घेतो। आणि काही काही तर स्वतःहूनच येतात, 8-8, 10-10 पोलीसचे 7-8 लोक आले, कलेक्टर ऑफिसचे आले, महानगरपालिकेचे। आता पेन्शनर आमची जर झाली आता आमचं बेसिक ज्याच्या त्याच्या बेसिकप्रमाणे मला 50,000 मिळते, त्यानंतर शिक्षक एखादा सिनियर असेल त्याला 60 भेटते, डॉक्टर आहे, फौजदार आहे, अमके हे वेगवेगळे आता त्यांच्या कॅटेगरीने त्यांना संख्या। पण विचारतो लास्ट प्रश्न हे आहे माझा की तुमच्याकडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती सभासद झाले आणि कुठे कुठे? महाराष्ट्रात 3.5 लाख आहेत महाराष्ट्रात, पण आमच्या जिल्ह्याचे 11,000 आहेत। असे पूर्ण महाराष्ट्रात जर गेलं तर 3.5 लाखाच्या वर सभासद आहेत आणि मोठा कार्यक्रम महाराष्ट्र आमचं, आम्ही त्यांच्याशी संलग्न आहोत महाराष्ट्राचे। त्यांचं रजिस्ट्रेशन स्वतःचं आहे, आमचं रजिस्ट्रेशन स्वतःचं आहे। एक असं सांगू शकत आम्ही की जर सरकारने तुमची मागणी पूर्ण नाही केली तुम्ही सरकार पळू शकता? प्रश्नच नाही। आता आमचे ज्येष्ठ एवढे की आमच्याकडे कसं मुलगा असतो, सून असती, त्याचे युवाई असतात, आमका असतात, आम्ही बरोबर सांगून करू शकतो, पण त्या ठिकाणी त्यानं आमची कामं केलेली आहेत
आता या नव्या सरकारकडे हेच आहे की त्यानं सांगितलं की मीटिंग लावतो म्हणून, आणि त्या मीटिंगमध्ये आमचे हे प्रश्न आम्ही सोडवणार. महाराष्ट्र राज्याचे मी आणि स्वतः जाऊन त्या ठिकाणी आमचे प्रश्न जे आहेत ते सोडवणार आहे, आणि आम्हाला अपेक्षा आहे की ते नक्की पेन्शनरचे प्रश्न सोडवणार ही आमची. आपलं पुन्हा नाव आणि पोस्ट. वसंत चंद्रशेखर सबनीस, जिल्हा पेन्शनर असोसिएशन अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. धन्यवाद.